आठवे देव तो करावा उपाव, आठवे देव आठवे देव तो करावा उपाव, आठवे देव तो करावा उपाव. तेरत जीवाव खटपट, होई बा जागा, 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 होई बा जागा. वाऊगा कागा शिनशील, वाऊगा कागा शिनशील, वाऊगा कागा शिनशील. जाणिवेच्या भारे भवाची डोही, जाणिवेच्या भारे भवाची डोही, पुढसे तो कै निघसीना, होई बा जागा, 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 वाऊगा कागा शिनशील, म्हणे देवा पावसील भावे, म्हणे देवा पावसील भावे, जाणता ते ठावे काही नव्हे, होई बा जागा, होई बा जागा, होई बा जागा, होई बा जागा, वाऊगा कागा शिनशील, विठोबा ईश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय, विठ्ठला. आठवे देव तो करावा उपाव, आठवे देव तो करावा उपाव, एर त्यजीवाव खटपट, होय बा जागा, होय बा जागा, वाऊगा कागा शिनशील. जाणिवेच्या भारे भवाचे डोही, जाणिवेच्या भारे भवाचे डोही, बुडसी तो कै निघसेना, होय बा जागा, होय बा जागा, वाऊगा कागा शिनशील. तुका म्हणे देवा पावसील भावे, तुका म्हणे देवा पावसील भावे, जाणता ते ठावे काही नव्हे, होय बा जागा, होय बा जागा, वाऊगा कागा शिनशील. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संघातिया, दंत कृपादारे कथेचा विस्तार, दंत कृपादारे कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुकाराम, बाबाजी सद्गुरु दास तुकाराम. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो न्याता.
काय माझे वाणी मानेल संतांचे रंगवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या विठ्ठल विठ्ठल आठवे देव तो करावा उपाव एरत जीवाव खटपट होय बा जागा वावगा कागा शिनशील अनंत कृपा विभूषित भगवत पूज्यपाद जगदुद्धारक जगद्गुरु श्री तुकोबाराय उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी सर्वांच्या भव्य उपस्थितीमध्ये वारकरी संप्रदाय प्रसारक मंडळाच्या वतीने अखंड हरिनाम उत्सव आणि भव्य जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्याचं पारायण या माध्यमातून आपण भगवत साधनेमध्ये सामील झालो आहोत. आज या उत्सवाच्या दृष्टिकोनातून आजचं कीर्तन म्हणजे 2 नंबरचं कीर्तन. 2 नंबर का म्हटलो थोडासा फरक येतो. क्रमाने पाहिलं तर नंबर 2 आणि माझ्या दृष्टिकोनातून 2 नंबर का म्हणालो त्याचं कारण आहे मंडळाच्या वतीने मिळालेली तारीख अगोदर घेतली होती पण ती बदलली म्हणून 2 नंबर. 8:20 सुरुवात झाली वेळ बदलला म्हणून 2 नंबर आणि उभं न राहताना बसून कीर्तन चालू आहे म्हणून 2 नंबर. विनोद सोडा एक अत्यंत महत्वपूर्ण चिंतनीय अभंग आपण चिंतनामध्ये घेत आहोत. जगद्गुरु तुकोबाराय मानवी जीवनातल्या आत्यंतिक कल्याणाचं साधन या अभंगाच्या द्वारे अत्यंत सोप्या भाषेमध्ये प्रकट करतात. जगाचा आपण थोडासा विचार केला तर जगामध्ये आपल्याला व्यवहारामध्ये येणाऱ्या 2 गोष्टी आहेत. एक चेतन आणि दुसरं जड. हालतं चालतं ज्याला संवेदना आहेत आपण त्याला चेतन म्हणतो. ते हालत नाही चालत नाही संवेदना नाही त्याला आपण जड म्हणतो. दोघांमध्ये गंमत आहे. चैतन्याचं वेशांतर होत असतं आणि जडाचं रूपांतर होत असतं. कुठलंही चैतन्य असू द्या त्याच्यात वेशांतर होत असतं. आपल्या देह आणि जीवात्मा या दोघांचा विचार आपण एकत्रपणाने जर केला याच्या जीवात्मा चित्त आहे आणि देह जड आहे. चित्त आणि जड त्याला चित्त जड म्हणतात. चैतन्याचं वेशांतर होत असतं. चैतन्य आपला वेश बदलत असतं. आपण बघूया आपल्या बालपणातला आपला वेश किती गोंडस होता. तारुण्यामध्ये आपलाच चेहरा आरशात पाहिल्यानंतर बरं वाटत होतं पण 75 वर्षानंतर आपला चेहरा आपण आरशात पाहिला तर कसं वाटतंय. वेशांतर आहे. आपला वेश बदलला. नवे आयुष्य संपल्यानंतर या देहाला सोडावं लागतं आणि दुसरा वेश धारण करावं लागतं. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देही. नववेश धारण करावं लागतं. सृष्टीच्या कालापासून अर्थात त्याला आपल्या शास्त्रामध्ये अनादिकाल म्हणतात. आदिर्न ज्ञायते इति अनादि. ज्याचा आधी कळत नाही प्रारंभ कळत नाही त्याला म्हणतात अनादि. अनादि कालापासून आपला वेश बदलत चाललेला आहे.
कधी आपण पुरुष देहात, कधी स्त्री देहात, कधी पशु देहात, कधी पक्षी देहात. 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले हे आपल्या जीवनाचं वेशांतर आहे. किती वेळा जन्माया किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे. नित्य भावे फलिता, भावे फलिता, घेत आलो आणि देह टाकत आलो. याचं वेशांतर होत गेलं आणि कुठेही ते स्थिर राहिलं नाही. देहाच्या वेशांतरावर आपलं खूप प्रेम असतं. आपला देह चांगला दिसावा कोणाला? पाहणाऱ्याला. कारण आपला देह आपल्याला दिसतच नाही. आपला चेहरा आपल्याला दिसतो का दुसऱ्याला दिसतो? दुसऱ्याला दिसतो. म्हणून दुसऱ्याला आपला वेश चांगला दिसावा म्हणून काही माणसं शहरातून 3-3 वेळेला दाढ्या करतात. शनिवार बघत नाहीत, मंगळवार बघत नाहीत, रविवार बघत नाहीत, जन्मदिवस बघत नाहीत, व्रत दिवस बघत नाहीत, कुठलाही शास्त्राचा आधार घेत नाहीत. लोकांना चांगलं दिसावं याचा विचार करतात, वेशाला महत्व देतात. एखादा फोटो काढू लागला ना, कॅमेरा घेऊन पुढे आला की ताबडतोब टोपी नीट करतो, चांगलं उभं राहतो. आता ते कॅमेऱ्यातला फोटो किती दिवस टिकणार आहे हो? काढून काढला तरी. मला वाटतं या मंडळाने 10 वर्षापूर्वी काही फोटो काढले असतील की कीर्तन करायचे आहेत का? आता कुठे सांधीला पडतील कोण जाणे. काय त्याला एवढं महत्व कोण देतो? कोण अनुष्ठान? मला माझं म्हणायचं महत्वाचं आहे, आपलं वेशांतर होत आलेलं आहे आणि जडाचं रूपांतर असतं. माझ्याकडे 2 माईकला 2 स्टँड आहेत. हे लोखंडाचे बनवले आहेत. जेव्हा पृथ्वीतून लोखंडाचे कण काढले तेव्हा त्यांचं रूप वेगळं होतं. बारीक बारीक कण असतील ते एखाद्या कारखान्यामध्ये भट्टीच्या द्वारे त्याला वितळवलं असेल, त्याला विशिष्ट प्रकारचा आकार दिला असेल, गोळ्याचा आकार दिला असेल, कोणाला लंबाकृती आकार दिला असेल, रूपांतर बदलत जातात. कारखान्यात गेल्यानंतर मग त्याला विशिष्ट प्रकारचा आकार दिला गेला आणि मग याचं रूपांतर इथपर्यंत आलं. पण हे रूपांतर टिकणार आहे का हो? काही कालानंतर हे भंगारमध्ये जाणार आहे. याचं रूपांतर होणार आहे. आपल्यावर जो कपडा आहे मंडपाचा, कितीतरी रूपांतर होत आलेला कपडा आहे. प्रथमतः शेतामध्ये कापसाच्या रूपाने असेल, नंतर कारखान्यामध्ये धाग्याच्या रूपाने असेल, त्याच्यानंतर कापड्याच्या मिलमध्ये कपड्याच्या रूपाने असेल, टेलरकडे गेल्यानंतर ते कातरलेलं असेल, पुन्हा त्याने शिवलेलं असेल आणि मग हे वर अशा प्रकारचा शोभा देऊ लागलं. पण हे असंच राहणार आहे का? राहणार नाही. याचं रूप बदलणार आहे. सब चला चली का मेला. जड हे सारखं बदलत असतं आणि चैतन्याचे वेश सारखे बदलत असतात. जडाचं रूप बदलतं. काही कालापूर्वी आपल्या पुढे असणारे 2 मृदंग झाडाच्या रूपाने असतील. कुठल्या तरी एखाद्या माणसाने त्या झाडाला तोडलं असेल, ते कापलं असेल, विशिष्ट पद्धतीने त्याला आकार दिला असेल आणि आता मृदंग रूपाने भजनाची सेवा करतात. किती वर्षपर्यंत करतील गोष्टी महाराज? मृदंग किती वर्षपर्यंत या रूपामध्ये राहतील? त्याला मर्यादा आहे. माझा मुद्दा असा आहे, जीवाचं वेशांतर आहे, जडाचं रूपांतर आहे. जीवाच्या वेशांतरामध्ये असा काही जीवाला वेश असला पाहिजे की ज्याच्यात पुन्हा अंतर म्हणजे बदल नसेल, अशा प्रकारचा वेश माणसाला हवाय. विचाराच्या दृष्टिकोनातून आपल्याला जो वेश मिळाला किंवा आतापर्यंत मिळत आले ते वेश, ते आपले नव्हते. म्हणून आपण त्या वेशात राहिलो नाही.
देशवेश नव्हे माझा सहज देश वेश नव्हे माझा सहज फिरत आलो कोठे स्थिर राहील करू सत्ता कोणावरी कोठे स्थिर राहील पाय डोळे माझे पाय डोळे म्हणता माझे मोकली परदेश नाही कोणी परदेश नाही कोणी अंधपांगुळ परदेश नाही कोणी अंधपांगुळ झालो परदेश नाही कोणी अंधपांगुळ आता माझी करी चिंता दार देई भगवंता आता माझी करी चिंता दार देई भगवंते आता माझी करी चिंता दार देई भगवंता आता माझी करी चिंता दार देई भगवंता आपल्या जीवनाचा अत्यंत बारकाव्याने अभ्यास केला. देश वेश नव्हे माझा सहज फिरता आलो करू सत्ता कोणावरी कोठे स्थिर राहिलो पाय डोळे म्हणता माझे तीही कैसा मोकलिलो परदेशी नाही कोणी अंध पांगुळ झालो. असे वेश आपले बदलले पण असा वेश प्राप्त झाला पाहिजे की पुन्हा तो बदलणार नाही. असा वेश प्राप्त झाला पाहिजे ज्याला देशाची मर्यादा नाही ज्याला कालाची मर्यादा नाही आणि ज्याला वस्तूची मर्यादा नाही असा वेश आपला निर्माण झाला पाहिजे. आणि तो वेश निर्माण होण्याकरता परमात्म्याची प्राप्ती अत्यंत आवश्यक आहे. मग जीवन हे काही टप्प्याने सुधारणार आहे. आपल्याला काही जाणायचं आहे काही मानायचं आहे काही करायचं आहे आणि काही मिळवायचं आहे. पहिल्यांदा आपल्याला काही जाणायचं आहे. जोपर्यंत आपण काही ओळखत नाही तोपर्यंत आपण काय मिळवायचं आपल्याला कळतच नाही. कुठे जायचंय हे आपल्याला नेमकं कळत नाही. आमचे वैकुंठवासी गुरुवारी मामासाहेब दांडेकर गंमत सांगायचे भुसावळ सारखं एक जंक्शन स्टेशन होतं. 2 भिकारी होते ते शंकर सोसायटीचे सभासद होते. काही मंडळी हसली त्या अर्थी त्या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. काय जादू कोणाष्ट हा शब्द चौकडे महाराष्ट्रात कळतो. शंकर सोसायटी म्हटलं की गांजा ओढणारे ते म्हणतात आम्ही शंकर सोसायटीचे सभासद आहेत. आता कुठल्या ग्रंथात आहे कोणाष्ट कुठल्याच पुस्तकात नाही ते त्यांच्या माथ्यात आहे. माथ्यात भरपूर गांजा ओढला नशा चढली होती. रेल्वेने प्रवास करायचा होता. भुसावळ जंक्शन स्टेशन जिथून गाडी मुंबईकडे येते आणि नागपूरकडे जाते. गाडी प्लॅटफॉर्मवर लागल्यानंतर दोघे भिकारी नशेच्या अवस्थेमध्ये एका डब्यामध्ये घुसले. शेजारी शेजारी बसले. गाडी सुरू झाली. एकमेकांमध्ये संवाद करू लागले. बाबाजी आपको कहाँ जाना है. एकाने सांगितलं हमें बंबई जाना है. मुंबईला जाणाऱ्याने त्याला पुन्हा प्रति विचारलं फिर आपको कहाँ जाना है. बोले हमें नागपूर जाना है. बसले एका गाडीत. नागपूर मुंबई विरुद्ध टोक. एक म्हणतो मुंबईला जायचं आणि एक म्हणतो नागपूरला जायचं. जवळच्या माणसाच्या लक्षात आलं यांना जास्त नशा चढलेली आहे. ज्याला नागपूरला जायचं तो चुकलेला आहे. गाडी तर मुंबईला चाललेली आहे. सावध करून पुढच्या स्टेशनवर तो उतरून घेईल. सांगितलं बाबाजी हे गाडी तो मुंबई जा रही है नागपूर नाही जाने वाली आप आगले स्टेशन पर उतारलो. तेव्हा लक्षात आलं त्याच्या की आपण चुकीच्या गाडीत बसलो. पण त्याने सांगणाऱ्याचे आभार मानले. तो सांगितलं हमें नागपूर क्या और बंबई क्या कहीं भी जाकर भीख ही मागना है. कुठं जरी गेलो तर आम्हाला भिकच मागायची आहे. नागपूर काय मुंबई काय. तसा एक जीवनाचा वर्ग असा आहे की त्याला आपल्याला नेमकं काय मिळवायचं हे कळतच नाही. त्यांनी ठरवलेलंच नाही.
जन्म मिळालाय, जगत चाललाय आणि मरायचं तेव्हा मरणार आहे. एवढंच त्याच्या जीवनाची व्याख्या. पण शहाणा मनुष्य आपल्या जीवनाचा क्षणोक्षणाला विचार करतो. मानवी जीवन हे अमूल्य आहे आणि त्या अमूल्य जीवनाचा प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करावा. एक क्षण जर बाजूला गेला तर त्रैलोक्याची किंमत बाजूला जाते, इतकी याची किंमत आहे. याच्याकरता आपल्याला काय मिळवायचंय, मिळवायचं ठरवण्यापेक्षा आपल्याला काय ओळखायचंय हे पहिल्यांदा ठरवावं लागतं. म्हणजे जाणण्यानंतर मानणं, मानल्यानंतर करणं आणि केल्यानंतर मिळवणं, असा आपल्या जीवनाचा क्रम आहे. जे आपण काही कळलंच नाही आपण मानू शकत नाही, आणि जे मानलं नाही ते आपण करू शकत नाही, जे करू शकत नाही ते आपण मिळवू शकत नाही. असे जीवनाची क्रमावली आहे. तेव्हा काय ओळखायचंय, परमात्म्याला आपण प्राप्त करून घ्यायचंय. कारण ज्याला आपण मिळवलं की पुन्हा आपला वेश बदलणार नाही, आपण जाग्यावर स्थिर राहणार आहोत. जगामध्ये एक तत्व आहे ते कधी बदलत नाही. न जायते म्रियते वा कदाचित नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. ते बदलत नाही. त्याला देशाची मर्यादा नाही, कालाची मर्यादा नाही, व्यक्तीची मर्यादा नाही, अवस्थेची मर्यादा नाही. मर्यादा विरहित अमर्याद तत्व परमात्मा तत्व आहे. ते आम्हाला मिळवायचंय आणि ते मिळवण्याकरता आम्हाला काही साधना करायची आहे. साधना करण्याकरता आम्ही साधक हवेत. जो जी भूमिका घेईल त्याला ते कर्तव्य आठवत असत. शेतकरीपणाची भूमिका घेतली की पाऊस पडला की त्याला कळतंय मला पेरायचंय. शिक्षकाची भूमिका घेतली की त्याला कळतंय मला शाळेत जाऊन शिकवायचंय. मृदंग वादकाची भूमिका घेतली की त्याला कळतंय मला मृदंग वाजवायचंय. गायकाची भूमिका घेतली की त्याला कळतंय मला गायन करायचंय. कीर्तनकाराची भूमिका घेतली की त्याला कळतंय मला कीर्तन करायचंय. जी भूमिका आपण स्वीकारू तेव्हा त्याला कर्तव्य कळत असतं. याच्याकरता 3 गोष्टीचा नेहमी विचार करावा: साधक, साधना आणि साध्य. आपण कोण आहोत म्हणजे साधकाचा विचार करावा, काय साधना करायची त्याचा विचार करावा आणि काय साध्य मिळवायचे त्याचा विचार करावा. पहिल्यांदा आपण साधक आहोत. आपल्या वृत्तीमध्ये निर्माण होणाऱ्या भावना पूर्ण करण्याची शक्ती आपल्याकडे आहे आणि मनुष्य जन्माला आलो याचा अर्थ आपण साधक म्हणून जन्मलो. दिली इंद्रिय हातपाय कान डोळे मुखात बोलाया वचन जेणे तो जोडशी नारायण नासे जीवपण भवरोग. आपल्याला फार मोठं साहित्य मिळालेलं आहे. याचा उपयोग केला पाहिजे. मानवी देहासारखी शक्ती जगात नाही. स्वामी विवेकानंद म्हणतात संपूर्ण ब्रह्मांडामध्ये शक्तीचा मूर्तिमंत पुतळा म्हणजे मनुष्य आहे. विठ्ठल ऊर्ध्व लोकातही शक्ती नाही, अधोलोकातही शक्ती नाही, या मध्य लोकामध्ये महान शक्ती आहे. देवची होईन म्हणती ते होती तरिकाची ते न धरावी. पण आपल्याला मिळालेल्या इंद्रियाधिक सामुग्रीचा वापर करता आला पाहिजे. 3 गोष्टी आहेत: निरुपयोग, दुरुपयोग आणि सदुपयोग. कोणती गोष्ट असू द्या त्या गोष्टीचे आपण कसे उपयोग करणार याच्यावर अवलंबून आहे. काही वेळेला निरुपयोग, उत्कृष्ट मृदंग घेतला आणि एका खोलीमध्ये ठेवून दिला, बाहेरून कुलूप लावलं, काढलाच नाही, कोणता उपयोग आहे? निरुपयोग आहे. मानवी जन्मामध्ये आलो, काही आपण केलं नाही, मिळवलं नाही, त्याला काय कोणता उपयोग आहे? तो निरुपयोग आहे. तमोगुणी माणसं जी असतात, आलस्यम भ्रांती तंद्राद्या, ज्यांच्या जीवनामध्ये आळस्य, अंगे अंग मोडामोडी, निसदीच परवडी जांभळ्याची. ज्ञानोबा म्हणतात काही तमोगुणी माणसं काही कर्तव्य करत नाही. फार झालं तर देवघेवीचा व्यवहार करतात. काय देतात? जांभळ्या देतात. आणि काय घेतात? झोप घेतात. दुसरं काहीच करत नाही. अत्यंत आळशी माणसं. एक गंमत सांगतो. मोठं कुटुंब होतं आणि कुटुंबातला करता हा आळशी होता, तमोगुणी होता.
काही करत नव्हता. बापदादांनी मिळवलेली संपत्ती तिच्यावरच कुटुंबाला जगवत होता. घरातली माणसं सगळी सांगत होती असं काय करता हो, काहीतरी केलं पाहिजे. आपल्या घरातून काही वस्तूची जावक जर असेल तर काही वस्तूची आवक सुद्धा महत्वाची आहे. आवक नाही आणि जावक जर असेल तर किती दिवस टिकणार आहे. गंगेची वाळू टिकणार नाही. पुन्हा पुन्हा घरातल्या सांगायचं पण त्याने काही ऐकायचं नाही, आपलं पडून राहायचं. तो गावाला एक साधू महात्मा आले. रस्त्यावरचे साधू महात्मा दिसल्यानंतर घर मालकीन गेली, नमस्कार केला. महाराज, आमच्या प्रपंचामध्ये एक मोठं संकट आहे. आमचे मालक घर करते आहेत, काही करत नाही. आम्हाला वाटतं तुमच्या शब्दाला मान पडेल, तुम्ही काहीतरी शिकवा. आम्ही सांगून सांगून थकलो पण ते आमचं ऐकत नाही, तुम्ही काही शिकवा. असं का म्हणाले. साधू महाराजांनी घरामध्ये प्रवेश केला आणि घर मालकाच्या बरोबर चर्चा करायला सुरुवात केली. काय हो, काय करता हो, काय करायचंय, आहे ते ठीक आहे. अहो तसं नाही, माणसाने आपल्या जीवनामध्ये प्रपंचामध्ये काहीतरी मिळवलं पाहिजे. म्हणजे काय मिळवावं, कसं मिळवावं, काही नाही. 10-15 हजार रुपये एखादं भांडवल मिळवा आणि त्या भांडवलातून व्यापार करा. विचारलं, मग व्यापार केल्यानंतर पुढे काय म्हणजे नफा होईल. 15,000चा व्यापार जर केला तर कमीत कमी 25,000पर्यंत पुढे वाढतील. पुढे काय, 25,000तून खाण्यापुरता घराकरता खर्चापुरता बाजूला काढायचे आणि मग पुन्हा भांडवल वाढवायचं. 2550 होतील, 50 1 लाख होतील. मग पुढे काय, 1 लाखातून घर खर्च बाजूला काढायचा आणि पुन्हा व्यापाराला सुरुवात करायची. मग पुढे काय, आणखीन व्यापार जर वाढला तर 10-15 लाख रुपये तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा होईल. ठीक आहे म्हणाले, केला व्यापार, झाला 10-15 लाख रुपये फायदा. पुढे काय, ज्याला करायचंच नसतं त्याला जास्त विचारायचं असतं. पुन्हा पुन्हा विचारावं लागला, पुढे काय, पुढे काय. साधू महाराज म्हणतात, अरे बाबा तुझा 1 कोटीचं भांडवल होईल. बर बर ठीक आहे, झालं भांडवल. पुढे काय, अरे बाबा 1 कोटी भांडवल जर मिळालं तुला तर त्याच्यातून घर खर्चापुरतं काढायचं, पुन्हा भांडवलामध्ये भर घालायचं, पुन्हा व्यापार करायचं. तर पुढे काय, पुन्हा नफा मिळेल. बघता बघता तो अब्जाधीश होशील. साधूला उत्तर देता देता कंटाळा आला. पुन्हा त्याने विचारलं, मी अब्जाधीश झालो, पुढे काय. अरे पुढे काय म्हणजे तुला पुन्हा काही उद्योग करण्याची गरज पडणार नाही, अगदी जन्मभर बसून खाशील. मग आता काय करतोय, आता तरी तेच करतोय. एवढी खटपट करण्यापेक्षा आता करतो बरोबर ना. निरुपयोग म्हणतात याला, निरुपयोग. काही माणसं संपत्ती मिळवतात आणि तर जुन्या काळामध्ये ते मातीत गाडत होते. त्या काळात कोबरा इशारा देतात, जोडोनी धन नघाली माती. द्रव्य मिळवायचं मातीत पुरायचं, आता बँकेत ठेवायचं. मग ते परदेशातले असो की स्वदेशातले असो किंवा परदेशातले असो, कोणाला उपयोग नाही झाला तरी चालेल पण पाहिजे ते आपलंच पाहिजे. निरुपयोग आहे. दुसरी गोष्ट आहे दुरुपयोग. वस्तूचा कमीत कमी दुरुपयोग तरी करू नये. मनुष्य शरीराचा दुरुपयोग करणं म्हणजे जाय तिकडे पिढी लोक, जाय तिकडे पिढी लोक, जाय भांडवल तुमका, जाय भांडवल तुका. थोर झाला चुका वर का नाही घात. थोर झाला तुका वळला गेली. थोर झाला तुका माझी थकली. जाय तिकडे पिढी लोका, जोडी भांडवल थुंका. मनुष्य जन्मामध्ये केलेलं दुष्कर्म भावी काळामध्ये अनंत काळापर्यंत दुःख देण्याची त्याची ताकद आहे. कमीत कमी सदुपयोग नाही झाला चालेल, दुरुपयोग होता कामा नये. वस्तूचा दुरुपयोग झाला तर माणसाला फार मोठं दुःख भोगावं लागतं. रामायणातला प्रसंग थोडक्यामध्ये सांगून जातो. एक संन्यासी बा रस्त्याने चालले होते आणि भिक्षा घेऊन जात असताना पाठीमागे कुत्रा लागला होता. कुत्रा त्यांच्या त्या भिक्षेच्या मागे 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 चालत होता. संन्यासीबांना वाटलं की या कुत्र्याने न जाणू याच्या तोंड घालू नये, त्याने दूर जावं याच्या करता कुत्र्याने तोंड न घालताना सुद्धा संन्यासीबाने त्याच्या तोंडावर मारली लाथ. मोठ्याने लाथ मारल्यानंतर ते ओरडत 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 भगवान प्रभुरामचंद्रांच्या दरबारामध्ये गेलं. भगवान प्रभुरामचंद्र लक्ष्मणाला म्हणतात, बघ रे कोण ओरडतंय ते. लक्ष्मणाने जाऊन पाहिलं, एक कुत्र ओरडत आहे.
सांगितलं एक कुत्रा आलंय ओरडत. कुत्र्याला जवळ घेतलं. म्हटलं का रे रडतो? मला न्याय पाहिजे. आश्चर्य महाराज, रामराज्याचा महिमा एवढा अनंत काळ लोटला तरी तो का आहे याचं कारण आहे ज्यांच्या राज्यामध्ये कुत्र्यालाही न्याय मिळत होता म्हणून त्याला रामराज्य म्हणतात. मला न्याय पाहिजे. काय न्याय पाहिजे तुला? हे पहा, एका संन्यासीने मला तोंडावर लात मारली आहे. असं काय बोललो त्या संन्याशाला? हा कुत्रा म्हणतो याच्या तोंडावर तुम्ही लात मारली, काही तुमचं काही खाल्लं होतं का? म्हणे नाही. मग का लात मारली? भीतीमुळे लात मारली. कदाचित माझी भिक्षा तो खाईल या भीतीने त्याला लात मारली. ठीक आहे, गुन्हा कबूल. कुत्र्याला विचारलं आता सांग याने गुन्हा कबूल केलाय, याला शिक्षा काय देऊ? तू म्हणशील ती शिक्षा. कुत्र्याने सांगितलं प्रभू याला एका मोठ्या मठाचा मठाधिपती करा. प्रभू रामचंद्राने विचारलं अरे मठाधिपती करण्याची शिक्षा का बक्षीस झालं येतं? तसं नाही, त्याचं कारण म्हणाले देव, स्त्री, बालक आणि भिकारी या चौघा जणाला एखादी कोणी संपत्ती जर दिली तिचा जर दुरुपयोग केला तर तो पुढच्या जन्मात कुत्रा होतो असं शास्त्र आहे. मी मागच्या जन्मामध्ये फार मोठा मठाधिपती होतो, माझ्याकडनं त्या संपत्तीचा दुरुपयोग झाला, परिणामतः या जन्मामध्ये मी कुत्रा झालो. याला तुम्ही शिक्षा तशी दिली. एक मोठ्या मठाचा मठाधिपती जर केला तर याच्याकडनं निश्चित दुरुपयोग होणार आहे आणि दुरुपयोग झाला की तो पुढच्या जन्मामध्ये कुत्रा होईल, मी मनुष्य होईल आणि विनाकारण याच्या तोंडामध्ये लात मारीन, फिटम फाटम. दुरुपयोग होऊ नये. तेव्हा निरुपयोग, दुरुपयोग आणि तिसरा सदुपयोग. जीवनामध्ये असं देशांतर प्राप्त झालं पाहिजे की पुन्हा ते बदलणार नाही. त्याच्याकरता आपल्या सामुग्रीचा सदुपयोग करण्याकरता कसा करावा लागतो आपलं आपल्याला कळत नाही. वस्तू मिळाली म्हणजे वापर करतो असं नाही. मृदंग असला म्हणजे वाजवता येतो का वाजवण्याचं शिकल्यानंतर वाजवता येतो? कोष्टी महाराजाकडे जाऊन जर शिकलं तर तो वाजवता येईल. पण नुसता मृदंग बाजारातून घेतला म्हणजे वाजवता येतो? गाडी घेतली म्हणजे चालवता येते का चालवण्याचं शिकल्यानंतर चालवता येते? बरेच महाराज मंडळींना गाडी चालवता येत नाही. गाडी असते पण चालवता येत नाही, शिकले नाही. सांगण्याचा माझा मुद्दा असा, वस्तू असली म्हणजे तिचा वापर करता येतो असं नाही. लेणी याची आडवतेत असे बापा ज्ञानोबा म्हणतात. कापुराचे थळीव आणून देईल दैव. चांगले दागिने जरी आणले, कापराचे दागिने केले, पण त्याला वापरावं कसं याचं ज्ञान लागत असतं. तसं मानवी जीवनात की महान शक्ती आपल्याला मिळालेली आहे, पण तिचा वापर कसा करावा हे आपल्या स्वतःला बुद्धीला कळत नाही. दोन गोष्टी आपल्या बुद्धीने करू नये. औषध मनोमार्गे गेला तो येथे मोकळा, हरिपाठी शिरावला तोची धन्य, हरिपाठी शिरावला तोची धन्य. मनोमार्गे गेला तो तेथे मोकळा, हरिपाठी शिरावला तोची धन्य, हरिपाठी शिरावला तोची धन्य. मनाने करू नये. ज्याने तो प्रवास केलेला आहे, ज्यांचा यशस्वी झालेला आहे आणि जे सांगण्यामध्ये फार मोठे कृपाळू आहेत, अशांच्या सल्ल्याने तो उपयोग करावा. जगद्गुरु तुकोबाराला विचारलं महाराज आमचं पुन्हा विषांतर होणार नाही अशा करता आम्ही काय साधना कशा पद्धतीने करावी? महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, आठवे देव तो करावा उपाव, आठवे देव तो करावा उपावा, देव तो करावा देव तो करावा
देवाची आठवण होईल तो उपाय आपण करा. माणसाच्या बुद्धीमध्ये काही भाग आहेत. एक बुद्धी तिला मेधा म्हणतात, दुसरी बुद्धी तिला धृती म्हणतात. मेधा म्हणजे काहींची बुद्धी इतकी तीव्र असते, किती अवघड विषय सांगा मला सहज आकलन होतं, त्यांना समजतं, लक्षात राहत नाही. कळतं, लक्षात राहत नाही. कीर्तन संपल्यानंतर घरी गेल्यानंतर घरची माणसं विचारतात, कीर्तन संपलं? संपलं. कोणता अभंग होता? घरच्यांना विचारतो, कीर्तनाला अभंग असतो का? उभी असते का? मग बुद्धीमध्ये राहत नाही, लक्षात. बुद्धी मेचे विना धोंडी. बुद्धीमध्ये स्मरणशक्ती जिला म्हणतात, ती स्मरणशक्ती राहण्याकरता काही वेळेला काही वस्तूच्या खाण्याने स्मरणशक्ती जाते. उडीद आहेत ना, उडीदाचं खाणं जास्त झालं तर माणसाच्या बुद्धीतली स्मरणशक्ती कमी होते. दुसरी आणखी एक वस्तू आहे, ज्याला आमच्या मराठवाड्यामध्ये तोंडले म्हणतात. इकडे काय म्हणतात? तोंडलेच म्हणतात. चिकट चिकट असतं, थोडंसं लहान लहान एवढं काकडीसारखं असतं, वेलाला येतं. ते जर खाल्लं तर माणसाची स्मृतिशक्ती लवकर मावळायला लागते. शास्त्रकार म्हणतात सद्य प्रज्ञा हरी तुंडी, ते खाऊ नये. बुद्धीमध्ये थोडी तीव्रता वाढायची असेल तर वेखंड नावाची वस्तू आहे, त्याच्यामुळे बुद्धीमध्ये तीव्रता वाढते. किंवा अलीकडे ते शंखपुष्पी वगैरे आणखी बऱ्याच गोष्टी आहेत द्रव्याच्या, काही दैवी उपाय देखील आहेत. मला जास्त विस्तार याचा करायचा नाही. आपल्या बुद्धीमध्ये स्मरणशक्ती राहिली पाहिजे. पण परमात्म्याचं स्मरण राहण्याकरता केवळ ज्यांना बुद्धीमध्ये स्मरणशक्ती असते त्यांचंच काम आहे असं नाही महाराज. काहींची बुद्धी इतकी स्मरणशक्तीने युक्त असते. सांगतो प्रसंग. श्री वैकुंठवासी गुरुनाम गुरु स्वानंद संन्यासी जोग महाराज खानदेशमध्ये एनगाव म्हणून गाव आहे, भुसावळच्या जवळ, तिथे कीर्तन करण्याकरता गेली होती. चालता चालता बोलता बोलता एक विषय निर्माण झाला आणि त्या विषयामध्ये त्याने एका पंथावर त्यांच्याकडनं ऐकलेली गोष्ट बोलली गेली. कारण तो जुना वादाचा विषय आता मी उकरून सांगत नाही आपल्याला, म्हणून थोडंसं झाकूनच बोलतो. नेमकं त्या गावामध्ये त्याच पंथाची माणसं अधिक होती. कीर्तन संपल्याबरोबर काठ्या घेऊन आले. वा, आमच्या पंथाची तुम्ही टीका केली. इतक्यात जोग महाराजांचा एक शिष्य, तो इन्स्पेक्टर होता आणि पेट्रोलिंग पार्टी करता नेमका त्या गावाला आलेला होता. पाहिल्याबरोबर त्याने त्या लोकांना बाजूला केलं. कायदेशीर तुम्हाला काय करायचं असेल तर करा. जळगावच्या कोर्टामध्ये केस भरली. वारकरी संप्रदाय विरुद्ध एक संप्रदाय, नाव नाही सांगत. बघता बघता जोग महाराजांना बोलवलं गेलं. संप्रदायातली माणसं टाळ विणा मृदंग घेऊन भजन करत कोर्टाच्या आवारामध्ये आली. कारण संप्रदायावर आलेलं संकट आहे, ते संकट दूर होण्याकरता प्रयत्न करू लागले. जोग महाराजांना सुनावलं, तुम्ही अमुक अमुक वाक्य अमक्या गावी बोललात. महाराजांनी सांगितलं मी बोललो. पुरावा काय याला? जोग महाराजांना की पुरावा आठवेना. सांगितलं मी जे बोलतो ते कधीही निराधार बोलत नाही, याला आधार आहे, बोलतो, पण मला तो सांगता येणार नाही. मी सांगतो, मला 2 दिवसाची मुदत द्या. 2 दिवसाची मुदत दिली आणि जोग महाराजांनी एका माणसाला मुंबईला पाठवलं. मुंबईला लोकमान्य टिळक होते. लोकमान्य टिळक एका बग्गीमध्ये बसून चालले होते. माणसाने पाहिल्याबरोबर हात दिला, बग्गी उभी केली. सांगितलं जोग महाराजांवर एक कठीण प्रसंग आलेला आहे. त्याने एका पंथाविषयी असं असं वाक्य उच्चारलेलं आहे आणि तुमच्याकडे पुराव्याकरता म्हणून सांगितलेलं आहे. लोकमान्य टिळकांनी सांगितलं जा अमुक अमुक ग्रंथालय, त्या ग्रंथालयामध्ये इतक्या नंबरचं पुस्तक आहे, ते पुस्तक काढा. त्या पुस्तकावर अमुक अमुक पेज आणि त्या पेजमध्ये इतकी इतकी ओळ, तिथे ते उल्लेख आहे. प्रसंग असा, तशा पद्धतीने तो ग्रंथ घेऊन गेले आणि जेव्हा तो दाखवल्याबरोबर निर्दोष खटला झाला. काय बुद्धी असेल महाराज? कधी वाचलंय का त्या पुस्तकामध्ये? आणि त्या पुस्तकाचं नाव, त्याचा नंबर, पान नंबर आणि ओळ नंबर हे सुद्धा सांगितलं. 27 अभंगाचा हरिपाठ पाठ करता करता जन्म जातो, पण मागचं पुढं होत. याला स्मृतिशक्ती म्हणतात. स्मृतिशक्ती पूर्वीच्या काळामध्ये काही माणसाची होती, एक पाठी होती. एकदा का वाचलं की पुन्हा वाचायची गरजच नाही, त्याला एक पाठी म्हणतात. स्मृतिशक्ती जास्त. पण केवळ बुद्धीमध्ये स्मृतिशक्ती असली म्हणजे परमात्म्याची आठवण होते असं नाही.
त्याच्याकरता अन्य जीवनाचा संबंध आहे. परमात्म्याची आठवण होण्याकरता तुम्हाला जो शक्य होईल तो उपाय तुम्ही करा. महाराज स्वातंत्र्य देतात. भक्तिशास्त्रामध्ये स्वातंत्र्य आहे. ब्रह्मज्ञानात किंवा योगामध्ये एवढं स्वातंत्र्य नाही. ब्रह्मज्ञानाकरता ब्रह्म मिथ्या माया सत्य असं म्हणून चालतं का? नाही चालत. आपल्या मनाने कुठलाही सिद्धांत ब्रह्मज्ञानात चालत नाही, योगात चालत नाही. भक्तीमध्ये इतकं स्वातंत्र्य आहे. जाने जाने जैसे ध्यान, जाने 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 जैसे भावे, जाने जाने जैसे भावे. तैसे भावे कृपाळे, ऐसे भावे कृपाळे, निर्गुणाचा सगुण निर्गुणाचा भाग. जाने 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 उपाय, निर्गुणाचा जाने जाने जसे ध्यावे तैसे व्हावे कृपाळे. केवढं मोठं स्वातंत्र्य आहे. पहिल्यांदा सांगतात तुमच्या आठवणीत परमात्म्याची सतत अशा प्रकारची आठवण ठेवा. सामान्य बुद्धीमध्ये माणसाची स्मृती कमी असते. गेल्या सोमवारी कोणती भाजी खाल्ली हे आज नाही आठवत. गेल्या वर्षी कोणत्या अभंगावर चिंतन केलं या वर्षी नाही आठवत. आल्यानंतर आर्यम पाटलाला विचारलं, माझा गेल्या वर्षाचा कोणता अभंग होता, एका देवाला पुनरावृत्ती होऊ नये. त्यांनी बरोबर सांगितलं, साधावा तो देव सर्वस्वाची ठराटी. आठवत नाही महाराज. स्मृतिशक्ती इतकी फार मोठी प्रगल्भ राहील असं नाही, पण त्याही पेक्षा परमात्म्याची आठवण होण्याकरता काही वेगळं वातावरण लागते. महाराज सांगतात ती आठवण राहण्याकरता तुम्हाला जो उपाय करता येईल तो करा. देवाची आठवण कशा कशाने होते. बऱ्याच वेळेला प्रसंग असा की दुःख का प्राप्त झालं की देवाची आठवण होते. आणि सुखामध्ये मनुष्य देवाला विसरून जातो. सुख के माथा सिलपरो जोना हृदय से जाय, बलहारी ज्या दुःख की पल पल नाम रटाय. माणूस दुःखामध्ये परमात्म्याची आठवण करतो. तहान भुके आठवण घडे ते बरे चिंतन, भुके तहाने चित्ती सदा देव आठविती. दुःखामध्ये माणसाला परमात्म्याची आठवण होते. आपल्याला प्रसंग माहित आहे, महाभारतामध्ये जेव्हा भगवान कृष्ण परमात्माने पांडवांना विजय मिळवून दिला, कारण यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर विजयो भूतिर ध्रुवा नीतिर मतिरिमम. पांडवांना विजय मिळाला आणि भगवान परमात्मा हस्तिनापुरून द्वारकेला निघाले. एकाएकाची भेट घेता घेता कुंती मातेच्या महालामध्ये गेले. कुंती मातेचं कृष्ण परमात्म्याचं नातं. कुंती माता आत्या आणि सांगितलं, आत्या मी वडिलाची बहीण असते त्याचा प्रकार असतो. मी चाललोय द्वारकेला, काय मागायचं असेल तर मागून घ्या, मी द्यायला तयार आहे. कुंती माता सांगते, कृष्णा मला द्यायचंय तुम्हाला, नेहमी माझ्यावर दुःख पाठवत राहा. भगवान म्हणतात दुःख पाठवत राहा. जग तर दुःखाला भीतं, दुःखापासून बाजूला जातं आणि तो तुम्ही दुःखाची इच्छा करता. कुंती माता सांगते याचं कारण आहे, विपद संतुल शश्वत तत्र तत्र जगद्गुरु हो भवतो दर्शनम यस्या अपुनर्भव दर्शनम. दुःखामध्ये तुझी आठवण राहते, सुखामध्ये वृत्ती तुला विसरते. याच्याकरता तुझी आठवण होणं हेच खरं जीवन आहे आणि तुझा विसर पडणं हे सगळ्यात मृत्यूपेक्षा वाईट आहे. साहानी तन महच्छिद्रम यन वासुदेवो न चिंतेते. परमात्म्याची आठवण का विसरली की भयानक दुःख यातना भोगाव्या लागतात. विसरले तया थोर झाली हरी विसरले तया थोर झाली, विसरले तया थोर झाली, विसरले तया थोर झाली. खाणी चौऱ्याऐंशी, खाणी चौऱ्याऐंशी, खाणी
भगवान परमात्म्याला विसरलं तर फार भयानक नुकसान होते. पुढे मी दुसऱ्या चरणावर ते बोलणार आहे. पण भगवान परमात्म्याचा विसर झाला की खूप मोठ्या दुःखाला सामोरं जावं लागतं. श्रीमद भगवद्गीतेच्या फलश्रुतीमध्ये सर्वात मोठं फळ अर्जुन सांगतात, नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा. तुझी मला आठवण मिळाली. रामायणातला प्रसंग सांगून जातो. भगवान प्रभुरामचंद्रांचा राज्याभिषेक झाला. एका दालनामध्ये कुटुंबातली सगळी मंडळी बसलेली होती. प्रभुरामचंद्रांनी सर्वांना एक आपला भाव प्रकट केला. मी आता अयोध्येचा राजा झालो. माझ्यावर जबाबदारी आहे. घरातल्या माणसाच्या इच्छा पूर्ण करणं ही माझी जबाबदारी आहे. मागा तुम्हाला काय मागायचं ते. पहिल्यांदा विचारलं भरताला, भरता काय हवं तुला सांग. भरताने सांगितलं, प्रभू तुमच्या पायामध्ये माझं जे प्रेम आहे, तुमच्या चरणातलं प्रेम माझं भ्रष्ट होणे मला एवढंच द्या. तथाच. भरताची पत्नी मांडवी, तिला विचारलं, बाळ तुला काय हवंय. मांडवी म्हणते, प्रभू रघुवंशामध्ये सून होण्याचं भाग्य मला मिळालं, याच्यापेक्षा मला काय पाहिजे. मला काही नकोय. काय असतील महाराज ही माणसं. तुमच्या वंशातली मी सून झाले हे माझं मोठं भाग्य आहे. मला नको काही. लक्ष्मणाला विचारलं, काय पाहिजे लक्ष्मणा. लक्ष्मणजी म्हणतात, प्रभू अवताराला आल्यापासून आपली संगती आहे, निजधामाला जाईपर्यंत संगती तुटू नये एवढं मला द्या. तथाच. लक्ष्मण पत्नी उर्मिला, तिला विचारलं, तुला काय हवंय. उर्मिला म्हणते, भगवान तुमची भक्ती करण्याकरता धैर्य असण्याची गरज आहे. परमार्थाच्या क्षेत्रामध्ये एखाद्या वेळेला धैर्य खचतं आणि धैर्य का खचलं की मनुष्य पुढे जाणं थांबतो. पण माझ्या जीवनामध्ये तुमची भक्ती करण्याकरता सतत धैर्य असावं. ज्यांच्या धैर्या नाही भंग, भाव एकविध रंग, असा एकविध भाव निर्माण होण्याकरता धैर्य असावं लागतं. शेवटी पुढे शत्रुघ्नाला विचारलं, तुला काय हवंय. शत्रुघ्नाने सांगितलं, भगवान माझा थोरला बंधू भरत, त्याच्याविषयी माझं जे प्रेम आहे ते प्रेम कमी होऊ नये, मला एवढं द्या. तथाच. शत्रुघ्नाची पत्नी श्रुतकीर्ती, तिला विचारलं, तुला काय हवं सांग. श्रुतकीर्ती म्हणते, तुम्ही देणार. म्हणतो विचारतो ना, बघा बरं मी मागितलं ते दिलं पाहिजे. हो देणार म्हणून तुला माग म्हणतो. हा नाही तर नाही म्हणू नका. पुन्हा तेच. आमच्या माता भगिनी पूर्वी जात्याने दळत असताना वरच्या खोंट्याला ठोकायच्या दगडानं, आणि ठोकणं झालं की हलवायची. लहानपणामध्ये मी ते पाहत असताना मला शंका यायची, हे ठोकतात आणि पुन्हा हलवतात कशा करता. हलवायचं तर ठोकायचं कशा करता, ठोकायचं तर हलवायचं कशा करता. महाराजांचं प्रमाण कळालं, हलवूनही खुंट आधी करावा बळकट. श्रुतकीर्तीनं बळकट केलं आणि पुन्हा सांगितलं, मला हे द्या. गेल्या 14 वर्ष तुम्ही वनवासामध्ये होता आणि वनवासात असताना तुम्ही अंगावर वल्कल धारण केली होती. जेव्हा तुम्ही राज्याभिषेकाकरता प्रवृत्त झालात तेव्हा अंगावरची वल्कल बाजूला काढली, मंगल स्नान केला आणि राजवेश धारण केला. माझी इच्छा आहे तेवढी वल्कल मला द्या. भगवान प्रभुरामचंद्र म्हणतात, श्रुतकीर्ती हे मागणं झालं. वनवास म्हणजे दुःखाचं प्रतीक आहे आणि तू ते मला का बरं मागते. श्रुतकीर्ती सांगते, भगवान प्रपंचाच्या जीवनामध्ये सुखाच्या काळात कधी दुःख घुसेल काही सांगता येत नाही. मनुष्य सुखामध्ये तुम्हाला विसरू शकतो, याच्याकरता मी माझ्या समोर नेहमी ती वल्कल टांगेन आणि ती वल्कल मला नेहमी आठवण देतील की कधी दुःख येईल काही सांगता येत नाही. जी पावलं राजगादीवर चढणार होती तीच पावलं वनाच्या दिशेनं गेली. या प्रपंचातली अशी मर्यादा असल्यामुळे नेहमी सुखामध्ये राहू नये माणसाने. खऱ्या अर्थाने भगवत भक्ताने सुखामध्ये दुःख पाहावं, ज्ञानात अज्ञान पाहावं, श्रीमंतीमध्ये गरिबी पाहावी. आपण जगत असतो तर आपला मृत्यू पाहावा. जीवन पाहू नये, मृत्यू पाहावा. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरी. जगामध्ये जगत असताना नेहमी क्षणभंगूर पण आपल्या डोळ्यापुढे यावा. कारण
हे कधी संपेल हे सांगता येत नाही. माशी पाक पाकडी तव हे सरे, ही वृत्ती ही दृष्टी आपली असावी लागते. मला सांगतात तुम्हाला ज्याच्यामुळे परमात्मा आठवेल ना ते करत राहा. आमच्या विचारसागरामध्ये काही आहेत आमची महाराज मंडळी बरीच, त्यांचं सगळ्यांचा नामोल्लेख मला करणं शक्य नाही, पण विचारसागरामध्ये आठवण होण्याकरता 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. कोणतीही स्मृती होण्याकरता 3 गोष्टीची गरज असते. 3 प्रकाराने स्मृती होते. एक सादृश्य, दुसरं संबंध आणि तिसरं चिंतन. विठ्ठल विठ्ठल सादृश्य म्हणजे सारखेपणा. जेव्हा सारखेपणा दिसला की आठवण होते. एखादी गवई आहे, त्यांच्यासारखा दुसऱ्या माणसाचा आवाज असावा, तो आवाज ऐकला की ज्याचा सारखा आवाज आहे त्याची आठवण होते. अहो अमुक अमुक गायक आहेत ना, त्यांचा सुद्धा आवाज तुमच्यासारखाच आहे. एखादा वाजवणार असला, त्याचा वाजवणं ऐकलं का हो तुमचं वाजवणं कोष्टी महाराजासारखंच आहे. ऐकतो त्याचं वाजवणं आणि आठवण कोणाची? कोष्टी महाराज. याला म्हणतात सादृश्य. सारखेपणा का पाहिला की माणसाला आठवण होते, हा एक प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे संबंध का असला की माणसाला आठवण होते. पहिल्या प्रकारामध्ये सादृश्यातून आठवण होते. काही वेळेला भगवान परमात्म्याने श्रीमद भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये 75 विभूती का सांगितल्या? अर्जुनाचा प्रश्न होता, भगवान तुमची आठवण होण्याकरता आम्ही कुठं कुठं तुम्हाला आठवावं? केशु केशु भावेशु चिंत्योसी भगवन्मया. तुम्हाला कोणत्या कोणत्या ठिकाणी पाहावं? भगवान म्हणतात अश्वत्थ सर्व वृक्षानाम. सगळे वृक्ष पाहिले ना, अश्वत्थ पाहिला की मी समजा. असे 75 ठिकाणं सांगितले. तेव्हा परमात्म्याच्या बाबतीमध्ये सादृश्यता हा भाग उपयोगाला येतच नाही. त्याचं कारण आहे परमात्मा फक्त एक आहे, कारण त्याचा सारखा दुसरा कोणी नाही. अर्जुन म्हणतात ना, नत्वत् समोस्त्यभ्यधिक कुतोन्यो लोकत्रयेप्य प्रतिम प्रभाव. हे भगवान तुमच्या सारखा दुसरा कोणी नाही, तर तुमच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी असणार आहे? भगवान परमात्मा एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तो दुर्गमान घाली म्हण एक आहे. त्याच्यामुळे सादृश्याचा भाग येत नाही. पण एक लक्षात येतं, वस्तू पाहत असताना त्या वस्तूच्या पलीकडचा जो निर्माता आहे, त्या निर्मात्याकडे लक्ष गेलं की वस्तूच्या द्वारे भगवंताची आठवण होऊ शकते. एक रहमान प्रभू नावाचे आपल्या देशामध्ये भक्त होऊन गेले. रस्त्याने चालले होते, जाता जाता एक अत्यंत सुंदर मुलगा पाहिला. जवळ गेले, कडकडून मिठी मारली, खाली बसले. मुलगा रडू लागला, सोडेना. रस्त्यावरच्या लोकांनी विचारलं, महाराज त्याला तुम्ही कडकडून मिठी मारली का सोडत नाहीत? रहमान प्रभू म्हणतात त्याला मिठी मारण्याचं कारण आहे, हा मुलगा सुंदर पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये भाव असा निर्माण झाला, हा जर इतका सुंदर आहे, त्याला सौंदर्य देणारा माझा भगवान किती सुंदर असेल. वस्तू पाहिल्यानंतर त्याच्या निर्मात्याची आठवण व्हावी. किंवा पहिला प्रकार आहे सादृश्य. दुसरा प्रकार आहे संबंध. परमात्म्याशी संबंध का जोडला की त्याची आठवण होत असते. म्हणून भगवत भक्त आपला संबंध देवाबरोबर जोडतात. जोडण्याचा विषयच नाही, आहे संबंध. संबंध 2 प्रकारचे आहेत, कृत्रिम संबंध आणि सहज संबंध. जगाचा आपला जो संबंध आहे तो कृत्रिम का सहज आहे? कृत्रिम आहे. काही कालापुरता आहे. आई वडील याच जन्मापुरते का पुढच्या जन्मापुरते? पुढे ते आई वडील राहू शकत नाहीत. नव्याने झोपी गेल्यानंतर उपनिषद सांगतात, माता अमाता भवती, पिता अपिता भवती, पुलकसो अपुलकसो भवती. संबंध राहत नाहीत ते. प्रपंचातले जे संबंध आहेत ते काही कालापुरते. तुकोबाराज सांगतात, मिळती काष्टे लोटता पूर, आदळे दूर होती खल्लाळी. महापुरामध्ये लाकडं वाहत वाहत जात असताना 2 लाकडं चिटकून चालावीत, पण ती कायम चिटकून वाहत नाहीत. भोवरा आला की ते बाजूला जातात. कल्पना करा, पती पत्नी आहेत, दोघे जुळून प्रपंचामध्ये राहतात, पण किती दिवस राहतात? आयुष्य संपण्याचा भोवरा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत पती पत्नी. एकदा का तो भोवरा आला की दूर होतात. सांगण्याचा माझा मुद्दा, ही सगळी जी नाती आहे ही कृत्रिम नाती आहे. परमात्म्याचं नातं सहज नातं आहे. भगवान आपलं नातं तोडत नाही. 15व्या अध्यायामध्ये भगवान म्हणतात, मम एवांशो जीवलोके जीवभूत सनातन. हे सगळे माझे अंश आहेत.
तो आपल्याला माझं म्हणतो पण आपण त्याला माझं म्हणत नाही, ही सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट आहे. संत मंडळी म्हणतात देवाला आपलं म्हणावं म्हणजे संबंध जोडावा. मैं हूं श्री भगवान का, मेरे श्री भगवान अनुभवय करते रहो, त्याची ममता अभिमान. कृष्ण माझी माता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. सुरता कृष्ण माझा, बहीण बंधू सुरता कृष्ण माझे जनक, कृष्ण कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे दारू. कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे दारू. कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे दारू. परमात्म्याबरोबर संबंध जोडत असताना कुठलाही संबंध भगवान परमात्मा स्वीकारतात. प्रपंचामध्ये माणसाचा परस्पर असे संबंध एकदा का निर्माण झाला की तो एकच संबंध असतो, दुसरा नसतो. भगवान म्हणतात पिता हमस्य जगतो, माता धाता पिता महा. जी आई ती आईच असते संसारामध्ये, बाप तो बापच असतो. बाप आई होत नाही, आई बाप होत नाही. पण भगवान म्हणतात मी सगळं होतो. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता. तोच भाऊ होतो, तोच वाट. सगळी नाती भगवान परमात्मा बरोबर जोडता येतात आणि तो का संबंध जोडला की त्याची आठवण होते. व्यवहारामध्ये आपल्याला माहित आहे संबंध का एकदा का जोडला गेला की त्याची आठवण आपल्याला होऊ शकते. तरुण 4-5 मुलं बसलेली होती, तरुण होती. आपसामध्ये गप्पा गोष्टी चालल्या होत्या, मोठे विनोदाने एकमेकाला खेळवत होते. पण इतक्यामध्ये एक मित्र मात्र सुकलेल्या चेहऱ्याप्रमाणे बसलेला होता. तो यांच्यात मिसळत नव्हता, हसत नव्हता, खेदयुक्त चेहऱ्याने बसलेला होता. बाकीच्या मित्रांनी विचारलं का रे, आम्ही एवढे आनंद लुटतो आणि तुझा चेहरा मी या रोते किंवा तो सूरत ही वैसी, का बरं दुःखी आहेस? काय तुझं बरं वाटत नाही का शरीरामध्ये? तुला काही बरं नाही का? तो म्हणतो मला काही बरं नाही असं नाही. मग घरी बरं नाही. घरी म्हणजे चौकटीला का खिडकीला? घरी म्हणजे घरवालीला. लग्नामध्ये मम म्हणावं लागलं, माझी म्हणावं लागलं, तो संबंध का जोडला. मग घरी तिचं अर्ध डोकं दुखत असलं त्याचं सगळं दुखतं, कारण संबंध जोडला गेला. संबंधातून आठवण येते. तिसरी गोष्ट चिंतनातून आठवण येते. परमात्म्याचं आपण चिंतन सतत करू लागलो की त्याची आठवण माणसाला सहज पुन्हा पुन्हा होत असते. करावे चिंतन तेची बरे न भेटून. भगवान परमात्म्याचं चिंतन करावं. चिंतनाचे 4 प्रकार आहेत. एक स्वरूप चिंतन, दुसरं गुणचिंतन, तिसरं लीला चिंतन आणि चौथं नामचिंतन. परमात्म्याचं खऱ्या अर्थानं स्वरूप कसं आहे ते चिंतनामध्ये घेणं, याचं नाव आहे स्वरूप चिंतन. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही, हे भगवंताचं स्वरूप चिंतन आहे. दुसरं गुणचिंतन आहे. भगवान सगुणामध्ये मायेच्या द्वारा गुणामध्ये येतात तेव्हा अनेक गुणाला स्वीकारतात. ते इतके सुंदर गुण असतात. असतिगिरी समम स्यात् कज्जलम सिंधु पात्रे, सुरतरु शाखा लेखणी पत्र मुर्वी, लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्व कालम, तदपि तव गुणानानेश पारम न याति. इतके भगवान परमात्म्याचे गुण आहेत. त्या गुणाचं चिंतन करणं हेही चिंतन आहे. तिसरं लीला चिंतन आहे.
जे आपण काल्याच्या दिवशी करणार आहात ते भगवंताचं लीला चिंतन आहे आणि चौथं नामचिंतन आहे. नामचिंतन करत असताना आपण एकट्या असा, अनेकांमध्ये, लोकांतात असा, एकांतात असा, आपलं कर्म करत असा किंवा निद्रावस्थेच्या प्रारंभी असा, कुठल्याही अवस्थेत भगवान परमात्माचं नामचिंतन करता येतं. नामाचे चिंतन प्रगट नामाचे चिंतन प्रगट नामाचे चिंतन प्रगट पसारा. नामाचे चिंतन प्रगट आसारते करा जेथे आरती कराये आसारती कराये असं भगवान परमात्माचं चिंतन केलं की भगवान परमात्म्याची आठवण होते. महाराज म्हणतात भक्तीमध्ये शर्त ही आहे की देवाची आठवण होणं. असं काही उपाय करा. बऱ्याच साधनाचा आपण विचार केला. आणखी एक साधन सांगतो. आपल्या जीवनाची भूमिका जर आपण बदलली तर भगवान परमात्म्याचं चिंतन कुठेही होतं. फक्त जीवनाची भूमिका बदलण्याची गरज आहे. महाराजांचा एक सुंदर अभंग आहे. नये वाटू मन नये वाटू मन नये वाटू नये वाटू नये वाटू मन नये वाटू काही न देखावे भिन्न काही न देखावे भिन्न पाय विठोबाचे चित्ती पाय विठोबाची चित्ते पाय विठोबाची चित्ते पाय विठोबाची चित्ते नये वाटू मन काही न देखावे भिन्न. जग पाहत असताना परमात्म्याच्या पेक्षा वेगळं बघू नका अशी भूमिका बदला. आपल्याला जग वेगळं दिसतं आणि परमात्मा वेगळा वाटतो. संत मंडळी म्हणतात या जगाच्या रूपाने तोच नटलेला आहे. उपनिषद सांगतात खंवायुम अग्नि सलिलम महिंच ज्योतिंशी सर्वानि दिशो द्रुमादीन सरित समुद्रांश हरे शरीरम यत्किंच भूतम प्रणमे धनन्या हरिरेव जगत जगदेव हरि हरितो जगतो नहि भिन्न वपुः इति यस्य मते परमार्थ गती सनरो भवसागर मुद्धरती. आपली भूमिका बदला. जगाला पाहत असताना आपली नजर बदला. आणि आपली का नजर बदलली की भगवंताचं स्मरण सारखं होतच राहणार. जिकडे पाहे तिकडे बाई श्रीहरी वाचवणे तुझे नाही. शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात आम्ही जग का पाहू लागलो की चैतन्याची शोभा शोभत चैतन्याची शोभा शोभतसे चैतन्याची शोभा शोभतसे एका जनार्दनी एकपणी उभा. एका जनार्दनी एकपणे उभा जनार्दनी एकपणी उभा. एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभतसे. चैतन्याची शोभा शोभतसे चैतन्याची शोभा शोभतसे. जिकडे तिकडे भगवान परमात्माच कणकणमय हे भगवान ही भूमिका आपण जर नांदवली गेली तर भगवंताचा विसर पडत नाही. एक छोटासा प्रसंग सांगतो आणि भावार्थ उरकतो. शीख पंथाचे संस्थापक गुरु नानक एकदा सिंहल बेटावर गेले होते. तिथला राजा त्याचं नाव होतं शिवनाथ. आणि गुरु नानकांची भक्ती प्रगाढ असल्यामुळे समाजाचा लोंढाच्या लोंढा सुरू झाला. विद्वत्ता वेगळी आणि भगवत भाव वेगळा. काशीला कबीर महाराज जन्माला आले होते आणि कबीर महाराजांच्या भेटीला समाजाचा लोंढाच्या लोंढा यायचा. काशीला मोठी मोठी विद्वान शास्त्री त्यांना वाटायचं आम्ही आयुष्यभर एवढा मोठा प्रयास करतो पण आमच्याकडे कोणी येईना.
आणि हातामध्ये पुस्तकही घेतलं नाही आणि लोकाचा लोंडाच्या लोंडा यांच्याकडे कसं काय. अनेक शास्त्री मंडळी आले. महाराज आमचा प्रश्न आहे, आम्ही आयुष्यभर केवढी मोठी खडतर तपश्चर्या केली आहे. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचा अभ्यास केला. आमच्याकडे माणसं येत नाहीत, बोलवून येत नाहीत, आले तरी थांबत नाहीत. आणि तुम्ही न बोलवता तुमच्याकडे एवढा मोठा लोकांचा लोंढा लागतो, याचं कारण काय. कबीर महाराजांनी सांगितलं याचं कारण सोपं आहे. तुम्ही लोकांना बोलता ते पुस्तकातलं वाचून आणि पाठ करून बोलतात, आणि मी बोलतो ते मी प्रत्यक्षात अनुभव घेऊन बोलतो. हा दोघातला फरक आहे. तेव्हा गुरु नानकांच्याकडे लोकांची गर्दी सुरू झाली. शिवनाथांनी विचार केला, हे खरेच साधू आहेत का काय म्हणून पाहण्याकरता एके दिवशी रात्री 1 वाजले होते आणि एका वेश्येला गुरु नानकांना भ्रष्ट करण्याकरता पाठवलं. 1 वाजता जेव्हा ती वेश्या गुरु नानकांच्याकडे गेली, शृंगार करून गेल्यानंतर गुरु नानकांनी अंतःकरणपूर्वक साष्टांग दंडवत घातला आणि इतका उशीर आपण इकडे येण्याचा का बरं कष्ट घेतलं असं हात जोडून नमस्कार केल्यानंतर वेश्येचा पूर्णपणे उपाय थांबला. परत जाऊन राजाला सांगितले, राजे मी गेले पण नुसतं पाहिल्याबरोबर त्याने मला साष्टांग दंडवत घातला. शिवनाथाला वाटलं एखादा योगायोग असेल, दुसरी वेश्या पाठवली. तिलाही काही अशा प्रकारचा उपयोग झाला नाही, तिलाही नमस्कार केला. शेवटी शिवनाथ राजाने गुरु नानकांची भेट घेतली आणि सांगितलं, महाराज मी तुम्हाला भ्रष्ट करण्याकरता 2 वेश्या पाठवल्या होत्या. तुमचं मन सौंदर्यामध्ये रमत नाही का. गुरु नानकांनी सांगितलं, न रमण्याचं कारण असं आहे, जिकडे तिकडे परमात्मा जर व्यापक आहे तर त्याच्या विना दुसरं काहीच जर नाही तर माझ्या मनामध्ये दुसरा भाव निर्माण होईलच कसा. जेव्हा अशी भूमिका निर्माण होते तेव्हा परमात्म्याची आठवण विसरतच नाही. एक श्लोक बहुतेकांच्या पाठे बघा, ज्या ज्या ठिकाणी माझाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही. ही जर भूमिका आपली बनली तर भगवान परमात्म्याच्या आठव हा कायम राहणार, विसर कधीच होत नाही. तुकोबारा म्हणतात, तुम्हाला याच्यात कोणाला हातामध्ये माळ घेतल्यानंतर परमात्म्याची आठवण होते. भिन्न भिन्न आपल्या देखील साधन असू शकतील, कुठलाही साधन प्रकार आपण स्वीकारा, पण फक्त एक अट आहे, आठवे देव तो करावा उपाव, हेर ते जीवाव खटपट विठोबार कुमार. साधक आहे की जो काहीतरी प्रयत्न करतोय, प्रयत्न करत असताना सुद्धा त्याचा रस्ता चुकलेला आहे, पण त्याला जाणीव देतात. होईबा जागा 2 वेळेला सांगतात. वास्तविक एक शब्द पुन्हा उच्चारणं याला शास्त्राच्या दृष्टिकोनातून पुनरुक्ती म्हणतात. पुनरुक्ती दोष. वक्त्याला जेव्हा पुढचं आठवत नाही तेव्हा तोच तो शब्द पुन्हा पुन्हा म्हणतो, समजायचं भांडवल संपलं. पुनरुक्ती दोष. मला अनुभव येतो प्रत्येक वर्षी. नवीन कीर्तनकार कीर्तन करत असताना विठ्ठल विठ्ठल भजन जास्त करतात. ज्यांना माहित नसतं त्यांना वाटतं काय भगवंताच्या नामचिंतनावर प्रेम आहे. हो, प्रेम नसतं, ते पुढचं आठवण्याची व्यवस्था असते. तेव्हा एकच गोष्ट मनुष्य पुन्हा पुन्हा करू लागला की तो दोष असतो, पण काही दोष नसतात, ते गुण असतात. पुनरुक्तीचे काही प्रकार आहेत. आदरार्थी पुनरुक्ती. अचानक पाहुणा आपल्या घराच्या दारापर्यंत आल्याबरोबर घर मालक म्हणतो, या 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 इतकं कशा एकदा या म्हणणं, या 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 का करतो. आदरार्थी दुरुक्ती. मुंड्यामध्ये एखाद्या मालाचा जेव्हा लिलाव काढतात तेव्हा पूर्ण आकडा झाल्यानंतर मग त्याचं दिला 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 म्हणतात. निश्चयार्थी दुरुक्ती. आणि तिसरी आग्रहार्थी दुरुक्ती. पूर्वीच्या काळात पत्र आपण पाठवत असो, पत्र लिहिणं संपल्यानंतर खाली एक ओळ असायची,
पत्र वाचल्याबरोबर पत्राचे उत्तर जरूर 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 देणे. 3दा लिहिलं म्हणजे काय फरक पडतो? त्याचा अर्थ आहे आग्रह आहे. पत्र द्या. महाराज होई बा जागा, होई बा जागा, महाराजांचा आग्रह आहे. आपण जागवा, आपली जागृती सतत ठेवा. मला वाटतं माझं सगळं कीर्तन विसरलं तरी चालेल, पण एक वाक्य आपल्यापुढे सांगतो, ते कधी न विसरण्यासारखं वाक्य आहे. सतत सावधानता हीच खरी साधना. माणसानं नेहमी सावध असावं, खरी साधना ही आहे. माणूस सावधपणातून जर गैरसावध झाला तर किती खाली येईल की सांगता येत नाही. विवेक भ्रष्टानाम भवती विनिपातो शतमुखः. पर्वताच्या माथ्यावरचा सुटलेला दगड खाली कोसळत असताना दरीपर्यंत थांबणार नाही. तसं एकदा का आपण गैरसावध झालो की खाली गेल्याशिवाय राहणार नाही. एक छोटासा प्रसंग घडलेला सांगून जातो. काशीला एक महाराज आपल्या आश्रमामध्ये काही विद्यार्थ्यांना शिक्षण देत होते. गावातील मंडळी महाराजांच्या दर्शनाला येत होती. साधूनाम दर्शने पुण्यम तीर्थभूताही साधवा. अशा दर्शनाला येणाऱ्यापैकी एक म्हातारी आजीबाई देखील काठी टिकट टिकट महाराजांच्या दर्शनाला यायची, दर्शन घ्यायची. झाल्यानंतर जाता जाता एक वाक्य म्हणायची, महाराज सावध बर का. जायची. महाराजांना वाटायचं, वाईटच वाटायचं, सगळ्या जगाला मी सावध करतो आणि म्हातारी मला सावध म्हणते. उलटा चोर कोतवाल कुदाटे एक म्हण आहे. चोरानेच कोताला हे चोरा असं म्हणावं, त्या पद्धतीप्रमाणे मी सगळ्या जगाला सावध करतो, म्हातारी मला सावध म्हणते. प्रसंगोशात त्या आजीचा अधिकार फार मोठा होता. देहावरून पारमार्थिक अधिकार ओळखता येत नाही. आपल्या गरिबी श्रीमंतीहून आपला पारमार्थिक अधिकार ओळखता येणार नाही. राजा जानश्रुती आणि रैक्व एक हमाल होता, पण हमालाला राजाला शरण जावं लागलं कारण त्याचा अधिकार वेगळा होता. आजीबाईचा अधिकार फार वेगळा होता. आणि आजीबाईने रोज नित्यनेमाने यायचं, सांगायचं महाराज सावध बर का म्हणायचं, निघून जायचं. महाराजांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाला. बरेच शिष्य मंडळी सेवा करू लागली. एका शिष्याने काहीतरी महाराजांची सेवा घडाय म्हणे चांगला मखमली जोडा आणला आणि सांगितलं, महाराज तुमची सेवा म्हणून काही घडलं नाही, एवढा जोडा असू द्या. महाराज म्हणतात, अरे मी आजारी पडलो काय तर माझा कामाला येणार नाही. महाराज तसं म्हणू नका, देव तुम्हाला आयुष्य देणार आहे, राहू द्या. आग्रह धरला, आग्रह. बऱ्याच वेळेला गुरुने शिष्यापासून सावध राहण्याची गरज आहे, कारण बरेच शिष्य गुरुला बिघडवतात. गुरुने सुद्धा सावध राहण्याची गरज आहे. अति आग्रह केला. आग्रहाचा परिणाम तो जोडा ठेवून घेतला, एका कोणाड्यामध्ये ठेवला गेला जवळ. एके दिवशी महाराजांच्या प्राणोत्क्रमणाची वेळ आली. जोड्याकडे लक्ष गेलं, मनामध्ये भाव असा निर्माण झाला, आयुष्य गेलं पण इतका चांगला जोडा घालायला मिळाला नाही, असं मनात भाव निर्माण व्हायला आणि प्राणोत्क्रमण व्हायला एकच वेळ आहे. अंते मती सा गती. शेवटी जी बुद्धी असते तशी गती पुढे प्राप्त होत असते. महाराजांना पुढे जन्म मिळाला, तो चर्मकाराच्या वंशामध्ये जन्म मिळाला. जाणीव झाली, माझा अधपात झाला, मी विधेयमुक्तीला जायला पाहिजे होतं, पण पुन्हा मी मनुष्य जन्माला आलो. जन्म हा मोठा दुःखाचं कारणीभूत आहे. आपण एक काम करू, अजिबात दूध घ्यायचं नाही, नक्की पुन्हा आपला देह पडेल, पुन्हा विधेयमुक्ती मिळेल, या भावनेने 3 दिवसपर्यंत दुधाचा थेंब घेतला नाही. बातमी हा हा म्हणता म्हणता गावामध्ये पसरली. ज्या आजीबाईंनी रोज सावध म्हणायचं त्या आजीबाईच्या कानावर गेली की आपल्या गावामध्ये मुलगा जन्मला आहे, 3 दिवस झालं दूध पित नाही, बघू कोण आहे तो. आजीबाई नेमकं शोधत शोधत गेल्या. मुलाला पाहिल्यावर लक्षात आलं हेच महाराजच आहेत. मांडीवर घेतलं आणि सांगितलं, महाराज मागच्या जन्मामध्ये मी सांगत होते, नेहमी सावध म्हणत होते, पण तुम्हाला माझ्या शब्दाची किंमत वाटली नाही. एक क्षणभर गैरसावध झालात, त्याचा हा परिणाम झालाय. आता तरी दूध प्या, नाहीतर मग आत्महत्येचं पाप कशा करता घेता. महाराजांच्या लक्षात आलं, यांचं मागच्या जन्मात नाही ऐकलं तर ही अवस्था झाली, आणि आता नाही ऐकलं तर पुढे काय होईल कोणास ठाऊक. लागलीच आयुष्याचा नाराज चिटकून दूध पिऊ लागली. त्यांचं नाव रोहिदास महाराज. सामान्यांची गोष्ट नाही महाराज. बड्या बड्यांच्या जीवनामध्ये जर विसर पडला तर माणसं किती खाली येतात. तुकोबाराय महत्वाची गोष्ट सांगतात, होय बा जागा, होय बा जागा, वावगा कागा शिनशील विनाकारण. का कष्ट घेता, अन्य अन्य अशा प्रकारचे परमार्थ ते साधनाचे तुम्ही देखील कष्ट घेता,
पण ते कष्ट कशा करता घेता सर्वात साधनाचं सारे परमात्म्याची सतत आठवण, ती आठवण आपण राहू द्या. साधकाने विचारलं, महाराज तुम्ही म्हणता देवाचं चिंतन करा, देवाची आठवण राहू द्या, आम्ही तर ब्रह्मज्ञानाचे कष्ट करतोय, हे काय वावगय का? उत्तर अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये, जाणीवेच्या भारे जाणीवेच्या भारे भवाची डोई भवाची डोई जाणीवेच्या भारे जाणीवेच्या भारे जाणीवेच्या भारे जाणीवेच्या भारे भवाचे डोही बुडसी तो कै निगसिता. तो म्हणतो ना, मी ब्रह्मज्ञानाच्या मागे लागलोय, मी जाणीव करून घेणार आहे. महाराज म्हणतात तिथे जाणीवही चालत नाही, नेणीवही चालत नाही. जाणीव नेणीव भगवंती नाही. ठेवा जाणीव गुंडून येथे भावच येथे भावची कारण येथे भावची कारण देवा देव गुंडोन येथे भावची कारण येथे भावची कारण तेथे भावची कारण. कोणी एखादा विचारवंत म्हणेल असं जर आहे तर मग शास्त्राला व्यर्थपणा येईल. एवढी मोठी शास्त्र विचार शिकवतात, जाणीव शिकवतात, ते काय निरर्थक आहेत का? त्याचं उत्तर हे आहे, प्रपंचातला मोह कमी होण्याकरता माणसाला ब्रह्मज्ञानाची जाणीव असावी. त्याचा उपयोग काही कालापर्यंत आहे. आपल्या विचार सागरामध्ये अधिकारी पुरुषाचं वर्णन करत असताना पहिला विवेक, नंतर वैराग्य, नंतर समाधी षटक आहे, नंतर मुमुक्षुत्व आहे. पहिल्यांदा विचार पाहिजे. विचाराशिवाय मनुष्य पुढे प्रगत होत नाही. जोपर्यंत जगाचं मोह आपल्याकडून जात नाही तोपर्यंत आपण जाणीवेच्या मागे राहू. पण परमात्म्याच्या साक्षात्काराकरता मात्र दर्शनाकरता जाणीव बाजूला ठेवावी लागते. येत थोरपण परा सांडीजे व्युत्पत्ती आगवी विसरीजे. जगा धाकुटे होईजे तै जवळीक माझी. भगवान म्हणतात मोठेपणा बाजूला ठेवा आणि व्युत्पत्ती म्हणजे शिकलेलं ज्ञान आहे ते सुद्धा बाजूला ठेवून द्या, सगळं विसरून जा. काही माणसं म्हणतील मग जर विसरायचे तर आळंदीला जाऊन शिकायचं कशा करता? मामासाहेब म्हणायचे आधी शिकीजे मग विसरीजे. जो शिकलाच नाही तो विसरायचं काय कारण आहे? कशा करता शिकायचं? विश्वाचं मिथ्यात्व कळावं याच्याकरता ते शिकायचं. पण त्याच्या काही मर्यादा आहेत. सरड्याची धाव कुंपापर्यंत, त्याप्रमाणे जाणीवेची धाव काहीतरी कक्षेपर्यंत आहे. त्याच्या पलीकडे अशा प्रकारची ती चालवत नाही. महाराज सांगतात तू जाणीवेमध्ये जर गेलास तर तिचा तुला भार होणार आहे. भार म्हणजे तिचा अभिमान होईल. आपल्या ज्ञानाचा आपल्याला अभिमान होईल. कारण नवल अहंकाराची गुठी विशेषण लगे अज्ञाना पाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. घरामध्ये मरून पडलेल्या उंदराकडे बोक्याचं लक्ष नसतं, पण एखादा उंदीर जेव्हा धावपळ करू लागला मग त्या बोक्याला वाटतं हे मेलेली उंदरं तर आपलीच आहेत, कुठे जाणार आहेत, आणि वळवळ करते ना याचा कंठीचा गोट घेऊ. तसं अहंकार जे प्रपंचाने मेलेले आहेत त्यांच्याकडे तो विचारच करत नाही, हे तर गिराईक आपलीच आहेत. पण ब्रह्मज्ञानाच्या मागे लागून पलीकडे मुक्तते करता प्रयत्न करणाऱ्याच्याकडे पाहता हा वळवळ करतो का याचाच कंठ पकडू. म्हणून या वेळेला तो अहंकार होतो, त्याचा भार होतो. जाणीवेच्या भारे भवाची डोही बुडसी तो कै निगसीना. एक प्रसंग आहे, आपल्या देशामध्ये वामन पंडित मोठे प्रसिद्ध होऊन गेले. ते अत्यंत विद्वान होते. एखादा कोणी शास्त्री आचार्य कळाला की त्याला निरोप द्यायचा.
माझ्याबरोबर वाद घाला, नसता विजयपत्र लिहून द्या. अनेकांनी विजयपत्र लिहून दिली होती आणि ते विजयपत्राचे गठ्ठेच्या गठ्ठे उंचावर लादून ते आपले भारत भ्रमण करत होते. फिरता फिरता ते काशीला गेले. वेळ दुपारची, गंगेचं स्नान झालेलं होतं आणि स्वयंपाक तयार झावून जेवण करून वामकुक्षी करण्याकरता एका मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली झोपले होते. पिंपळाला 4 फांद्या होत्या. 4 फांद्यापैकी 3 फांद्यावर 3 ब्रह्मपिशाच्य होते. एक फांदी मोकळी होती. वामन पंडितांना पिशाच्याची, त्या ब्रह्मपिशाच्याची भाषा समजत होती. ब्रह्मपिशाच्य आपसामध्ये म्हणत होते, काहो आपण 3 फांदीचे मालक झालो 3 जण, आता फांदी शिल्लक आहे, हे कोणाकरता शिल्लक आहे? एका ब्रह्मपिशाच्याने सांगितलं, खाली जे झोपलेत ना, आपण जसं मागच्या जन्मामध्ये ब्रह्मज्ञानी होतो आणि त्याचा अभिमान झाला, त्या अभिमानामुळे आपण या योनीला प्राप्त झालो, तसे हे सुद्धा तसेच अभिमानी आहेत. यांचा जेव्हा देह पडेल तेव्हा हेही देखील ब्रह्मपिशाच्य होतील आणि राहिलेल्या 4थ्या फांदीचे मालक होतील. सांगण्याचा मुद्दा असा, ब्रह्मज्ञानाचा अभिमान निर्माण झाला की तो अधोगतीला जात असतो. महाराज सांगतात, भवाची डोही बुडसी तो कै निगसीना. याच्याकरता महाराज सांगतात, ब्रह्मज्ञानाच्या खटपटीमध्ये त्याच्यात अधिक भर पडू नका. महाराजांना विचारलं, महाराज परमात्म्यापर्यंत पोहोचण्याकरता नेमके महत्वाचं साधन कोणतं आहे? अभंगाच्या शेवटच्या तुका चरणात म्हणे देवा पावसी भावे, तुका म्हणे देवा पावसील भावे. हे तुका म्हणे देवा पावसील भावे, तुका म्हणे देवा पावसील देवा पावसील भावे. तुका म्हणे देवा पावसील
जाणता ते ठावे काही नव्हे. परमात्मा स्वरूपाला प्राप्त व्हायचं असेल तर भावनेनेच आपण प्राप्त व्हाल. जर जाणण्याचा प्रयत्न केला तर जाणता ते ठावे काही नव्हे. याचं कारण तो विषो नव्हे कवण आहे. परमात्मा विषय नाही. ज्ञानाकरता ज्ञानाचा विषय लागतो, तेव्हा तो कुठल्याही प्रकारच्या ज्ञानाचा विषय होऊ शकत नाही. ज्ञानाचा विषय होण्याकरता आपल्या वृत्तीतून जेव्हा एखाद्या वस्तूपर्यंत आपण जातो आणि गेल्यानंतर वृत्ती त्याला आकार धरते आणि आपल्याला कळवते की मृदंग हा लांबट आकाराचा आहे, कारण मृदंग आपल्या ज्ञानाचा विषय झाला. तसा परमात्मा आपल्या ज्ञानाचा विषय होत नाही. याच्यामुळे देवाला प्राप्त व्हायचं असेल तर भावनेनेच आपण प्राप्त व्हा. तिथे अधिक ज्ञानाला प्राधान्य देऊ नका. एकच प्रसंग सांगतो आणि जवळजवळ सेवा उरकतो. 15 ऑगस्ट 1947 साली देशाला स्वातंत्र्य प्राप्त झालं आणि काही विचारवंतांनी असा विचार केला की आपण स्वातंत्र्य टिकण्याकरता प्रत्येकाच्या हाताला काम पाहिजे, नाही जर तर बेकारी जर वाढली तर स्वातंत्र्य धोक्यामध्ये येईल. म्हणून स्वदेशी नावाची चळवळ जन्माला आली. तिचा प्रचार करण्याकरता अनेक जण प्रचार करत होते. त्यात लोकमान्य टिळक प्रचार करता करता पंढरपूरला एकदा गेले. म्हणजे वैकुंठवासी गुरुनामगुरु स्वानंद सुगण्याशी जोग महाराज त्यांची खूप मैत्री त्यांना घेऊन गेले. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सभा झाली आणि पांडुरंगाच्या दर्शनाकरता गेले. पुढे जोग महाराज पाठीमागे, लोकमान्य टिळक त्यांच्या पाठीमागे काही मित्रमंडळी. पांडुरंगाचं दर्शन घेत असताना जोग महाराजांनी डोक्यावरचा फेटा काढला आणि श्री चरणावर आपलं मस्तक टेकवलं. अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा, असं म्हणत म्हणत गरुड खांबाजवळ जी एक गोल मार्बलची शिळा आहे तिला रंगशिळा म्हणतात. तर रंगशिळेवर उभं राहून कान पकडून अन्यथा शरणम नास्ती त्वमेव शरणम मम तस्मात कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर, असं म्हणून साष्टांग दंडवत घातला. लोकमान्य टिळकाने डोक्यावरची पगडी काढली, भगवंताच्या पार डोकं ठेवलं आणि जोग महाराजांच्या प्रमाणे रंग शिळून कान धरून उड्या मारून साष्टांग दंडवत घातला. टिळकांचे मित्र बाजूला जाऊन हसू लागले. लोकमान्य टिळकांना बाजूला बोलवलं. टिळक बोळ्या बाबड्या वारकऱ्यासारखं कान पकडायचे, उड्या मारायच्या आणि साष्टांग दंडवत कशा करता करावं लागतं होय? लोकमान्य टिळकाने उत्तर दिलं तर ते फार महत्वाचं आहे. लोकमान्य टिळकाने सांगितलं, भक्तीच्या क्षेत्रामध्ये अधिकार जोग महाराजांचा आहे आणि त्यांनी जे करावं ते मी करावं एवढंच मला कळतं, याच्यापेक्षा पुढे कळत नाही. त्याला भावप्रधानता लागतात. किती माणसं ब्रह्मज्ञानी झाली तर कुठेतरी त्यांना भावापर्यंत यावं लागत असतं. अशाच भावनेने परमात्म्याची प्राप्ती होत असते. भावबळे आकळे एरवी नाकळे करतळी आबळे तैसा हरी. आपण भावप्रधान जीवन जगा आणि भावप्राधान्यातून परमात्म्याची सतत आठवण करत जा. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर